नमस्कार. आज जाणून घेऊयात एव्हीएनच्या आयुर्वेदिक मॅनेजमेंट विषयी. मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी एव्हीएनचं माहिती दिली होती मॉडर्न पर्स्पेक्टिव्हनी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एव्हीएनचं मॅनेजमेंट आपल्या क्लिनिकमध्ये कशा पद्धतीने फॉलो होतो याची माहिती मी देतोय. बेसिकली 3 गोष्टी महत्वाच्या एव्हीएनच्या ट्रीटमेंटमध्ये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो ऍग्रिवेट झालेला वात आहे किंवा दूषित झालेला वात आहे तो नॉर्मलाइज करणं, न्यूट्रल करणं. त्याच्यानंतर अस्थिधातूचं पोषण करणं, त्या ठिकाणचं जे ब्लड सर्क्युलेशन हॅम्पर्ड झाले हेड ऑफ फ्युमरच्या ठिकाणचं ते इम्प्रूव्ह करणं, आणि सगळ्यात शेवटचं त्याचं फर्दर क्षय म्हणजे अजून त्याचं अस्थिधातूचा क्षय रोखणं. या 3 गोष्टीला प्राधान्य दिलं जातं. अभ्यंतर औषधीमध्ये वात कमी करणारी औषधं जी काय आहेत, मग त्याच्यामध्ये दशमूळ काढा असेल, महाराष्ट्रनदी काढा असेल, गोकुळकल्प असतील, यांचा वापर केला जातो. सोबतच पंचकर्मामध्ये स्नेहन, मग ते सर्वांग स्नेहन असेल, महानारायण तेल, बला तेल, धन्वंतर तेल किंवा स्थानिक स्नेहन या तेलांनी ऍडवाइस केलं जातं. मग स्वेदनामध्ये नाडीस्वेद आहे, पिंडस्वेद आहे, त्याच्यानंतर पेटीस्वेद आहे. नाडीस्वेदामध्ये दशमूळाचा काढा किंवा निर्गुंडीचा काढा, या वात कमी करणाऱ्या औषधांनी सिद्ध केलेला काढा, याची स्टीम दिली जाते. त्याच्याने दुखणं कमी होतं, स्टिफनेस कमी होतो, रेंज ऑफ मोशन वाढायला मदत होते. पिंडस्वेद म्हणजे काय, तर दुधामध्ये सिद्ध केलेला औषधी वनस्पतींचा जो काय काढा असतो त्या काढ्यामध्ये षष्टीशालीची एक पोटली बनवली जाते तांदळाची, आणि त्या काढ्यानी, त्या पोटलीनी तो जो पार्ट आहे, दुखणारा पार्ट जो आहे, तिथे शेक दिला जातो. हा झाला पिंडस्वेद. त्याच्यानंतर बस्ती चिकित्सा, योग बस्ती क्रम आहे. त्याच्यामध्ये अनुवासन म्हणजे तेलाचा बस्ती सहचर तेल आहे, काढ्याच्या बस्तीमध्ये एरंडमुलाचा काढा आहे, यांचा वापर केला जातो. तिक्त क्षीरबस्ती, पंचतिक्त क्षीरबस्ती, याचाही खूप चांगल्या पद्धतीने वापर एव्हीएनच्या ट्रीटमेंटमध्ये होतो. त्याच्याबरोबरच पेशंटला डाएट सजेस्ट केलं जातं. मग त्याच्यामध्ये जनरली वात कमी करणारं आणि ग्रहण करणारं असं अन्नपान पेशंटला सजेस्ट केलं जातं. त्याच्यामध्ये रोज दूध तूप घेणं असेल म्हणजे गायचं दूध आणि गायचं तूप एकत्र सजेस्ट केलं जातं घ्यायला. मांसरस असतील, मग चिकन सूप असेल, मटन सूप असेल, विशेषतः पाया सूप हेच ऍडवाइस केलं जातं. ड्रायफ्रुट्स असतील ते ऍडवाइस केली जातात. विहार, मग त्या जॉईंट वरती किंवा त्या भागावरती कमीत कमी वजन यावं याची काळजी घेतली जाते किंवा तसं सजेस्ट केलं जातं पेशंटला. तज्ञांच्या साह्याने किंवा तज्ञांच्या देखरेखीखाली फिजिओथेरपी असेल, योगासनं असतील किंवा व्यायाम आहेत ते करून घेतले जातात. नियमित त्या भागाला तेल लावायला सांगितलं जातं म्हणजे अभ्यंग. अशा पद्धतीने आपण एव्हीएनच्या मॅनेजमेंटमध्ये काम करतो आणि या ट्रीटमेंटचा बऱ्याच पेशंटला आपल्याकडे फायदा झालाय. तर ज्यांना कुणाला एव्हीएन रिलेटेड अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी क्लिनिकला अवश्य भेट द्यावी. धन्यवाद.